तुम्ही गरोदर आहात आणि तुम्हालाही वाटतंय की तुमचं बाळ गुटगुटीत, हुशार आणि निरोगी व्हावं, मग बाजारातल्या महागड्या सप्लिमेंटपेक्षा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या 3 अमृततुल्य गोष्टींचा समावेश करा. बऱ्याचदा काय होतं की शरीरामध्ये गरोदरपणामध्ये कॅल्शियमची कमतरता, पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, थकवा हे तक्रारी असतात आणि गरोदर स्त्रिया वजन वाढेल म्हणून गाईचं तूप, दूध याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण त्यामुळे शरीरामध्ये काही पोषक घटक हे कमी होतात. म्हणून आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्येमध्ये गाईचं दूध, ताजे दही आणि तूप याला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण की गाईचे दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतं, जे बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि स्नायूसाठी उपयोगी आहे. गाईचे ताजे दही हे प्रोबायोटिक्स आहे, म्हणजेच पचनासाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंचा उत्तम स्रोत आहे. आणि गाईचे तूप हे देखील बाळाच्या मज्जासंस्थेसाठी, मेंदूच्या विकासासाठी अमृता समान आहे. आणि या तुपामुळे गरोदर स्त्रीच्या शरीरातील वात कमी होऊन नॉर्मल प्रसूती होण्यासाठी देखील मदत होते. परंतु ह्या तिन्ही गोष्टी वापरण्याची योग्य वेळ एक पद्धत आहे. ती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये एस लिहा.